नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पहिल्याच महासभेमध्ये राडा झालेला आहे। उपमहापौर कृष्णा पाटील माझ्यासोबत आहे। सर, काय झालंय? तुम्ही भडकलेले आहात, काय झालं नक्की आजच्या या महासभेत? विषय पत्रिका सोडून विषय घेतला गेलेला आहे। काही ज्येष्ठ सदस्य नावाखाली ज्येष्ठ सदस्य म्हणून ही पहिलीच महासभा होती, कौतुक सभा होती। आज ह्या सभेमध्ये विषयांतर सोडून विषय घेतला गेलेला आहे। ज्येष्ठ सदस्याच्या नावाखाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषय पत्रिका वाचून नको मंजूर करणे, त्या हिशोबाने चालणार। आणि हे जे ठराव केलेले आहेत, ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत। नाही चलेगी, नाही चलेगी। तुम्ही तर पाहता की भाजपमध्ये नगरसेवक आणि उपमहापौर राष्ट्रगीताचाही अपमान केला गेला इथं। पाटील साहेब, उपमहापौर पदावर तुम्ही तिथे बसलेला होतात, खुर्चीवर बसलेला होतात, सगळी परिस्थिती तुम्ही पाहिलीत, आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केलाय नक्की? नक्कीच पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो, पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न कोणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागणार आहोत। नहीं चलेगी, नहीं चलेगी। आपण जर पाहिलं तर नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। मॅडम पुढे ना, रेंज नाही मॅडम, पुढे ना। भाजपच्या 3 नगरसेविकांनी बराचसा विरोध केलेला आहे। मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहे। मृणाल मॅडम, आमच्या सगळ्यांचाच विरोध आहे। उभ्या राहिलेल्या होतात, काहीतरी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होतात, काय घडलं नक्की? नगरसेवकांनी प्रश्न मांडणं हा त्यांचा अधिकार आहे। अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही। आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत, एवढं फक्त वाचून दाखवा। पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला। म्हणजे या लोकांची पद्धत आहे। मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे। जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालून देणार नाही। मॅडम, तुम्ही कोणता मुद्दा मांडणार होता? तुमचा एक महत्वाचा मुद्दा होता, कोणता मुद्दा मांडणार होता? मी ठाणेकरांच्या अतिशय मनातले आणि महत्वाचे प्रश्न विचारले होते की 2023 ते 2025 हे पूर्ण काळ हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं, तेव्हा राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि त्याची पूर्ण माहिती मी आज मागवली होती आणि त्याची उत्तरं मला अपेक्षित होती। पण अधिकाऱ्यांनी मला उत्तर देखील असं दिलेलं आहे की माहिती आम्ही संकलित करतोय आणि ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2583.41 कोटी इतका मोठा निधी आला होता, पण त्यात काय विकास कामं केली गेली हा प्रश्न माझा होता आणि त्या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीयेत, म्हणूनच आजची सभा गुंडाळण्यात आली। त्याचा निषेध आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। काय मुद्दा होता तुमचा? काय म्हणण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही? सगळं आम्हाला बरंच काही म्हणायचं होतं, बरंच काही यांचं सगळं गोलमाल चालू आहे। आम्हाला बोललं लिहिलं जात नाहीये त्याच अनुषंगाने, कारण सचिवांनी काय बोलले एक वर्ड पण आम्हाला समजलं नाही। आता बोलले म्हणून आमचा सगळ्या प्रचारांना विरोध आहे। ऍज अ बीजेपी सगळ्यांना विरोध आहे, कारण अशी महासभा चालत नाहीये। आम्ही प्रश्न विचारणार आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे, त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून ही गुंडाळण्यात आली, लवकर संपवण्यात आली। प्रत्येक आता सचिवांची मर्जी चालते की त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचंय, असं चालवून देणार नाही। आमचा विरोध आहे ऍज अ पक्ष आणि पुढच्या वेळेला जर आम्हाला बोलायला दिलं नाही तर आमचा सभात्याग करायचा पण विचार आहे आणि आता बघायचं काय, बघू आम्ही काय करायचंय ते। युतीत
तेच मी सांगते, युतीत आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण हे असं कारभार की उपमहापौर खाली उतरतात आणि विरोध करतात तरी सचिव थांबत नाही बोलायचं, म्हणजे हे खूप सिव्हिअर आहे. तुम्ही तिथे होते सगळे, तुम्ही बघितलेत, आणि राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं लगेच. हे खूप 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 ओव्हर चालू आहे त्यांचं. आणि विचारलेलं पाहिजे विचारलेलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. ते काय उत्तर देणार? अडचणीत आणणारा होता. आणणार होता, 100% अडचणीत आणता होता, म्हणून त्यांनी सभा संपवली. आधी डाऊट होता, आता पूर्ण यकीन आम्हाला अडचणीत आणणारच होता. त्यांच्याकडे आन्सर नाहीत म्हणून ही सभा संपवली आता. आणि हे विरोधी पक्षात बसणार का? हे आम्हाला आज इथे सांगायचं आहे की जरी आम्ही सत्तेत असलो तरी भाजपाची नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे, कारभार हा पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करणार आहोत. आज तुम्ही बघितलं, आमचे उपमहापौर देखील त्यांची खुर्ची सोडून खालती आले. तर आम्ही ठाणेकरांच्या अधिकारांसाठी बांधतोय. त्याच्यामुळे जर आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही हे खपवून घेणार आहे आणि पुढची सभा आम्ही होऊन देणार नाही. विरोधी पक्षात नसलो तरी आपण सुरुवात केली प्रश्न आणि काय झालं? आम्ही 20 तारखेच्या महासभेमध्ये लक्षवेधी मांडली होती फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामध्ये. आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ जांभळी नाका ते अशोक टॉकीज, ही भरगच्च अशी भरलेली असते. तिथे TMT बसचा प्रवाह चालू असतो आणि जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी लोकांना, नागरिकांना खूप चालायला त्रास होता. ऍक्सिडेंटही झालेला आहे वृद्धांचा तिथे. मागे फेरीवाल्यांनी मिळून चेंदणी कोळीवाड्यातल्या आमच्या एका सदस्यांना, नागरिकांनाही खून झालेल्याची घटना पण घडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी इथे मांडलेली का नागरिकांच्या समस्या आम्ही प्रचारामध्ये, चारही उमेदवार जेव्हा आमच्या प्रभागामध्ये प्रचार करत होते, प्रचारामध्ये लोकांची हीच मागणी होती की काहीतरी करा, या फेरीवाल्यांचं काहीतरी करा. आताही जेव्हा लक्षवेधी मी मांडली महासभेमध्ये, माझी लक्षवेधी पाठवली, त्याच्यानंतर यांच्या कारवाया चालू झालेल्या आहेत. अतिक्रमणाची गाडी संध्याकाळी एकदा फिरते जांभळी नाक्यावरून जी अशोक टॉकीज पर्यंत पोहोचेपर्यंत नागरिकांना फोन त्या फेरीवाल्यांना फोन, त्यांची फोनाफोनी होतं, ते उचलतात, सगळं साफ झालेलं असतं, गाडी पुढे गेली का पुन्हा ते गल्लीबोळ्यातून येतात आणि पुन्हा तिथे जैसे ते परिस्थिती आहे. याच्यावर उपाय काय, हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता. पण नागरिकांच्या समस्या यांना घ्यायच्याच नाहीये डाईसवर. तर याच्यासाठी काय आम्ही ऐकणार नाही आहोत, आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत. युतीतला निर्णय हे आमचे वरिष्ठच करतील, ते ज्या सांगतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करतो. पण जसं मी म्हटलं की आम्ही युतीत जरी असलो तरी भारतीय जनता पार्टी हे नेहमीच पारदर्शक कारभारासाठी आग्रही राहिलेली आहे. आमची भूमिका चौकीदाराचीच असणार आणि जर या पद्धतीने आम्हाला वागवलं गेलं किंवा आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत, कारण आम्ही ठाणेकर जनतेसाठी भांडतोय, ठाणेकरांचे प्रश्न आम्ही विचारतोय, पण मला असं वाटतं या लोकांकडे याची उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. म्हणून आजची सभा 10 मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा परत एकदा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेमध्ये जर बोलून दिलं नाही, आमचे प्रश्न घेतले नाहीत तर ती सभा आम्ही होऊनच देणार नाही, हे नक्की. आपण जर इथे पाहिलं तर ही पहिलीच महासभा होती आणि प्रचंड असा गोंधळ जो आहे तो या महासभेत झालेला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील हे देखील भडकलेले आपण पाहिलेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि भाजपच्या या नगरसेविका तुम्ही पाहताय त्या देखील ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत. मृणाल बेंडसे आहेत, अर्चना मणेरा आहेत, नम्रता कोळी आहेत. यांना काही प्रश्न मांडायचे होते परंतु ते प्रश्न मांडू दिले नाहीत असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. या नक्की या संपूर्ण महासभेमध्ये काय घडलं या संदर्भामध्ये या तिन्ही ज्या नगरसेविका आहेत त्यांच्याशी मी पुन्हा एकदा बोलणार आहे. परंतु आता आपण पाहिलं तर ह्या तिन्ही भाजपच्या सगळ्या नगरसेविका ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मनीष जोशी, मनीष जोशी, मनीष जोशी. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवल्याच पाहिजे, सोडवलंच पाहिजे, सोडवलंच पाहिजे. आणि उत्तर देत नाही घाबरता काय, आणि उत्तर देत नाही घाबरता काय, आणि उत्तर देत नाही घाबरता काय. मनीष जोशी, मनीष जोशी, मनीष जोशी. वाया पडली.
शुभम रोले महासभेमध्ये जे आहे तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळाली की आज पहिली महासभा. आंदोलन ठेवत आहात काय सांगाल? आज जवळजवळ 4 ते 4.5 वर्षांनी पहिली महासभा सुरू होती. मी काही प्रश्न विचारले होते आणि ज्याची आज उत्तरं देणं अपेक्षित होतं. तसंच आमच्या काही सहकाऱ्यांनी लक्षवेधी माचे त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही इथे प्रश्न विचारले होते. पण मला असं वाटतं की या लोकांकडे त्याची उत्तरं नाहीये, त्यांना उत्तरच द्यायची नव्हती. त्यामुळे आम्हाला कोणालाही बोलून देण्यात आलं नाही. प्रश्न उत्तरं विचारणं, लक्षवेधी मांडणं हा प्रत्येक नगरसेवकाचा अधिकार असतो. अजेंड्यामध्ये ते सगळं घेतलं होतं पण आम्हाला बोलून दिलं नाही. महापौरांनी असं रुलिंग दिलं की आपण पुढच्या महासभेमध्ये घेऊ. पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांना या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत. त्याच्यामुळे आज आम्हाला बोलून देण्यात आलं नाही आणि लगेच तो अजेंडा 10 मिनिटांमध्ये संपून सगळे विषय नेहमीप्रमाणे त्यांची जी स्टाईल आहे नेहमीप्रमाणे सगळे विषय मंजूर केले. त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही. म्हणजे ठाणेकरांच्या हितासाठी जर आपण विषय घेतो तर त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. नगरसेवकांची प्रश्न उत्तरे घेणं अपेक्षित आहे. पण असं काही सभागृहामध्ये घडलं नाही. नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षांनी दादागिरी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच ते करणार असतील, आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही पुढची एकही सभा होऊन देणार नाही. कारण आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहात आलेलो आहोत, जनतेचा विश्वास म्हणून इकडे बसलेलो आहोत. पण आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर आम्ही पुढची सभा चालून देणार नाही. मॅडम, याच्यामध्ये सचिवचा रोल महत्वाचा असतो. पण सचिव पटापट सर्व अजेंडाचे विषय मांडून पूर्ण हे केलं. नक्कीच मनीष जोशी जे सचिव आहेत म्हणजे त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना सांगत होतो की आम्हाला बोलून द्या, भले आज प्रश्न उत्तर घेऊ नका पण आम्हाला काहीतरी विषय मांडायचे जे आम्हाला बोलून द्या, किंवा लक्षवेधी जे आमच्या सहकाऱ्यांनी मांडल्या होत्या त्या लक्षवेधी वाचून दाखवा की जेणेकरून पुढच्या वेळेस अधिकारी त्याची तयारी करून येतील. पण त्याही वाचण्यात आल्या नाहीत. आणि मनीष जोशी जे आहेत त्यांनी अशा प्रकारे सभा गुंडाळली की ते वाटच बघत होते मला असं वाटतं. कारण त्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तरच द्यायची नाहीयेत. कारण हा सगळा गोलमाल आहे, झोल झालाय, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. कोणती नेमकी प्रश्न तुमची होती आणि किती भाजपच्या नगरसेवकांना जे आहेत या प्रश्नापासून जे आहे ते डावलण्यामध्ये आलेलं आहे नेमकं? भाजपच्या सगळ्याच नगरसेवकांना डावललं आहे. आणि सगळेच नगरसेवक म्हणजे तुम्ही बघितलं असेल आमचे उपमहापौर हे त्यांची खुर्ची सोडून, कारण त्यांनाही लक्षात आलं की इथे सगळं वेगळं घडतंय, चुकीचं घडतंय, त्यामुळे ते त्यांची खुर्ची सोडून खालती आमच्याबरोबर येऊन बसले. त्यांचंही ऐकण्यात आलेलं नाहीये. म्हणजे एक प्रकारे उपमहापौरांचा सुद्धा अपमान इकडे केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. माझे प्रश्न होते की येणाऱ्या 3 वर्षात जे काही खर्च झाले, राज्य सरकारचा जो निधी आला त्याच्याबद्दलची उत्तरं मी मागितली होती. आमच्या नम्रता कोळी आहेत त्यांनी फेरीवाल्यांबद्दल लक्षवेधी मांडली होती. अर्चना मणेरा यांची एक लक्षवेधी होती. नारायण पवार आहेत त्यांची लक्षवेधी होती. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की लक्षवेधी वाचून दाखवा, पण तेवढंही त्यांनी केलं नाही. त्यामुळे या कारभाराचा आम्ही निषेध करतो. आणि जरी आम्ही महायुतीत असलो तरी आम्हाला आमचा कारभार, ठाणे महापालिकेचा कारभार हा पारदर्शकच हवा आहे. त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करू आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेनेसोबत तुम्ही युतीमध्ये आहात, परंतु शिवसेना जो आहे तो योग्य तो मान सन्मान देत नाही असं तुम्हाला वाटतंय का? याची कुठेतरी वरिष्ठांकडे तक्रार तुम्ही करणार का? मला असं वाटतं की वरिष्ठांकडे तक्रार करण्याची गरज नाहीये. आम्हाला आमचा हक्क कसा मिळवायचा हे बरोबर माहिती आहे. आज आम्हाला त्यांनी बोलून दिलेलं नाहीये. आणि हे जे काही सत्ता आलेली आहे ती महायुतीची सत्ता आलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष एकत्र होते, त्यांना लोकांनी भरभरून मतदान करून निवडून दिलेलं आहे. जर त्यांना त्याचा विसर पडला असेल तर त्यांना ते कसं आठवण करून द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे पुढच्या महासभेमध्ये हे आम्ही कुठलीही दादागिरी खपवून घेणार नाही. मॅडम, तुम्ही विषय घेतल्यानंतर हा सर्व गोंधळ झाला आहे. तुमचे प्रश्न मांडू दिले नाही, तुम्ही वाचून दाखवा लक्षवेधी, त्यानंतर नक्कीच सभागृह नेते जी जगदाळे साहेब आहेत त्यांनी प्रस्ताव मांडलेला की ऍटलीस्ट म्हणजे ती लक्षवेधी सगळ्यांच्या वाचून तरी दाखवायत, पण त्याही त्या घेतलेल्या नाहीयेत पटलावर. आणि नक्कीच या आमचा सगळ्यांचा म्हणजे प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे. या लोकांनी ती गुंडाळलेली आहे सभा. कारण का नागरिकांच्या समस्या होत्या, प्रश्न होते, अतिशय महत्वाचे होते. जवळजवळ 4-4.5 वर्ष जशी मृणालने सांगितलं ते प्रश्न अडकलेले होते आणि नागरिक प्रतीक्षेत होते कधी आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर आमचे प्रश्न सभागृहामध्ये घेतील. आणि त्यांनी अक्षरशः आमची गळचेपी केलेली आहे. आम्हाला प्रश्न आमचे मांडून दिलेले नाहीयेत, सूचना मांडून दिलेल्या नाहीयेत, ऍटलीस्ट बोलूनही दिलेलं नाहीये सुरुवातीला. आणि मनीष जोशींनी ती सभा गुंडाळलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच या गोष्टीचा निषेध करतो. मॅडम, आपण बघत असाल तर पुणे ठाणे शहरामध्ये सगळ्या फेरीवाल्या आयदोस घातलेल्या संपूर्ण रस्त्यावर आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण देखील रस्त्यावर उतरलेला आहे या फेरीवाल्यांच्या विरोधात. पण प्रशासन मात्र कुठेतरी डोळे झाक करते.
नक्कीच, कारण जसं मी प्रश्नांमध्ये पण फेरीवाल्यांचा प्रश्न होता आणि आमच्या नम्रता कोळी यांनी देखील फेरीवाल्यांच्या विषयासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. आमचं तेच म्हणणं होतं की फेरीवाला आता इतका ज्वलंत प्रश्न ठाण्यासाठी झालेला आहे, म्हणजे स्थानिक फेरीवाले असतील त्याला आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून फेरीवाले येतात किंवा फुटपाथवरती अतिक्रमण करतात, दादागिरी करतात, म्हणजे परवाच मुंब्रा इथे एका अधिकाऱ्यावरती काहीतरी हल्ला झाला, म्हणजे आता आपण ठाण्यामध्ये खून पडण्याची वाट बघतोय का? म्हणजे या सगळ्या लोकांची दादागिरी इतकी वाढलेली आहे ती कुठेतरी रोखली पाहिजे, फेरीवाला धोरण अंमलात आणलं पाहिजे. हेच सगळे आमचे विषय होते जे आम्ही ठाणेकरांचेच विषय मांडतोय, पण तरी आम्हाला बोलून दिलं जात नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो आणि जसं मी म्हटलं पुढच्या वेळी हे आम्ही खपून घेणार नाही. खूनही झालेला आहे, तिथे जीवही गेलेले आहेत त्या याच्यामध्ये नागरिकांचे. त्याच्यामुळे ही लक्षवेधी मांडणं जरुरीचं होतं आणि फेरीवाल्यांचा प्रश्न अगदी याच्यावर घेतलेला आहे, पण त्यांनी तो विषय मांडून दिलेला नाहीये आम्हाला. आम्ही याच्यावर नक्कीच निषेध करतोय. मी एक पत्र दिला होता की फक्त राष्ट्रगीत जे वंदे मातरम आहे ते संपूर्ण घेण्यात यावा. आता राज्य शासनाचा निर्णय आहे की प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी तो संपूर्ण घेण्यात यावा. आपले स्वतःचे त्यांचे शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के त्यांनी हाऊसमध्ये डिक्लेअर हे केलं होतं, प्रस्तावना मांडली होती की ती संपूर्ण घेण्यात यावा. आणि आता 150 वर्ष झाली आहेत आपण सत्ता गेल्या, आता येत्या 17 तारखेला मराठी भाषा दिवस साजरी करतोय, तर इथून सुरुवात करूया. हे राष्ट्रगीत संपूर्ण घ्यायचं तो पण छोटे प्रश्न ठाण्याच्या हिताचे प्रश्न होते ते तर घेण्यात नाहीच आले. हे पण म्हणजे काय समजू आम्ही सचिव हिंदुत्व विरोधी आहेत का? हे त्यांचा ह्याला पण विरोध आहे का? छोटे आता बघा 5 मिनिटं 10 मिनिटं पण लागली आहेत सचिवांना प्रस्ताव वाचून लगेच संपवायला, हे पण न वाचलं. एकदम हे आहे म्हणजे निषेध आहे सचिवांचा. नगरसेवक अशी तुम्ही एक्झाम्पल देता नवीन नगरसेवकांना अशी असते महासभा, अशी नसते महासभा. हे काय? चला, थँक्यू सगळ्यांना. मुंडाल मॅडम, आज या तीनही ज्या नगरसेविका आहेत त्या भिडलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये, उपमहापौर देखील डायसवरून खाली आले. पण प्रभाग क्रमांक 22 आहे तुमच्या, 21 प्रभाग क्रमांक 3 आहे, 2 आहे, माफ करा 2 आहे. या तीनही नगरसेविका माझ्यासोबत आहेत. मॅडम, महत्वाचा प्रश्न आहे ठाण्याचा, एक तर अतिक्रमण, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामात नंतर येईलच. काय मुद्दे होते ज्यामुळे आज तुम्ही तिघी जणी उठून भडकल्या होतात? आज जवळजवळ 4 वर्षांनी आज महासभा होती आणि मी या महासभेमध्ये काही प्रश्न विचारले होते आणि ज्याच्याच उत्तरं मिळणं मला अपेक्षित होतं. आणि आमच्या काही सहकारी नगरसेविका आहेत त्यांनी लक्षवेधी मांडल्या होत्या. फेरीवाला हा विषय होता, नारायण पवारांची एक लक्षवेधी होती, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की या सभेमध्ये प्रश्न उत्तरांचा तास आणि लक्षवेधी घेतल्या जाणार नाही. खरं तर प्रश्न उत्तर आणि लक्षवेधी हा नगरसेवकांचा अधिकार आहे. अजेंडामध्ये जर तुम्ही घेतला होता तर इकडे घेणं अपेक्षित होतं, पण त्यांनी त्याला नकार दिला आणि त्याच्यामुळे आम्ही तेच म्हणत होतो की लक्षवेधी फक्त वाचून दाखवा, किंवा मला काही मुद्दे मांडायचे होते की अधिकाऱ्यांनी मला उत्तरच दिलेली नाहीये, तर पुढच्या वेळेस येताना अधिकाऱ्यांना मला नीट उत्तर घेऊन यायला सांगा, हे मला सांगायचं होतं. पण आम्हाला बोलून दिलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मनीष जोशी जे सचिव आहेत त्यांनी अक्षरशः 10 मिनिटांमध्ये पूर्ण अजेंडा वाचला, विषय वाचला आणि नेहमीप्रमाणे त्यांची जी स्टाईल आहे कुठलीही चर्चा न करता सगळे विषय हे 10 मिनिटांमध्ये मंजूर केले गेले. म्हणजे प्रत्येक विषयावरती चर्चा होणं अपेक्षित असते, कारण आपण ठाणेकरांचा विकास, ठाणेकरांचे प्रश्न या विषयांच्या माध्यमातून मांडत असतो. म्हणजे ही सरळ सरळ दादागिरी होती. आमचे उपमहापौर देखील त्यांनाही आवडलं नाही, त्यांनाही पटलं नाही, म्हणून ते त्यांची खुर्ची सोडून खालती येऊन आमच्याबरोबर बसले, तेही सांगत होते. पण उपमहापौरांचा देखील अपमान केला गेला आणि हा गोंधळ कुठेही थांबवण्यात आला नाही, याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. आणि ही दादागिरी कुठल्याही परिस्थितीत आम्ही खपवून घेणार नाही, कारण आज ठाणेकरांचे ट्रस्टी म्हणून, ठाणेकर नागरिकांचा विश्वास म्हणून आम्ही या सभागृहात आहोत. आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर पुढच्या वेळेपासून कुठलीही सभा आम्ही होऊन देणार नाही. नम्रता मॅडम, काय मुद्दा होता, महत्वाचा मुद्दा होता, कारण तुमचा जो प्रभाग येतो त्याच्यामध्ये स्टेशन येतं आणि सगळी वाहतूक कोणती सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. सभागृहामध्ये जेव्हा आपण ठाण्याच्या विकासाची आणि याच्या वार्ता करतो मोठ्या, पण जेव्हा आमचा प्रभाग क्रमांक 22 मध्ये जांभी नाका ते अशोक टॉकीज हा मुख्य बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठेमध्ये एवढी वाहतुकीची वर्दळ तिथे, जेव्हा संजीव जयस्वाल आयुक्त होते तेव्हा रस्ता रुंदीकरण केलं त्यांनी. कशासाठी? का तो वाहतुकीची कोंडी मिटवण्यासाठी. पण इथे फेरीवाले जे फुटपाथ तर व्यापलेले आहेतच, पण फुटपाथ व्यापूनही पुढे जे फेरीवाले अतिक्रमण केलेलं आहे आणि नागरिकांची अक्षरशः ते बसची जेव्हा वाहतूक होते तेव्हा चालायला त्यांना मिळत नाही. वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना मागे ऍक्सिडेंटही झालेले आहेत. तरच या फेरीवाल्यांचा एवढा अतिक्रमण झालेला आहे की जेव्हा आम्ही 4ही उमेदवार प्रचार करत होतो तेव्हा प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या तोंडून आमच्यासाठी तीच होती समस्या, का ह्याचं काहीतरी करा.
चारही उमेदवार निवडून आलेत ते या फेरीवाल्यांचं काहीतरी करा. हे सगळे फेरीवाले ठाणेकरांच्या जनतेला म्हणजे ते जीव मुठीत धरून चालतायत. आणि असं नाही का फक्त प्रभाग क्रमांक 22, अख्ख्या ही जी मुख्य बाजारपेठ आहे अख्ख्या ठाण्यामधून हे नागरिक इथे येतात. आणि तुम्ही पुढे जाऊन मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इथे बघाल तर तिथे एवढी वाहतूक कोंडी असते. या जांभळी नाक्यावरूनही रस्त्यावरून गाड्या येतात. अक्षरशः लोकांना चालायला जागा नसते. ते ट्रेनमधून बाहेरून जे फेरीवाले येत आहेत आणि त्या हँगर घेऊन काट्या घेऊन उभे राहतात. तर ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. जेव्हा अतिक्रमणाची गाडी फिरते, जेव्हा सिद्धिविनायक मंदिरापासून गाडी येते अशोक टॉकीज पर्यंत ते फेरीवाल्यांना जाते, सगळे उचलून कुठल्या तरी गल्ली बोळ्यामध्ये घुसतात आणि गाडी गेल्यानंतर पुन्हा येऊन बसतात. तर ह्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे. काहीतरी समस्या निवारण करायला पाहिजे. ही समस्या होती माझी, पण यांनी आम्हाला बोलूनच दिलेलं नाहीये. मनीष जोशींनी 10 मिनिटांमध्ये सगळा गाशा गुंडाळलेला आहे. मनीष जोशी हे सगळे सभागृहाचे सचिव आहेत का फक्त शिवसेनेचे सचिव आहेत, हाच प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही नागरिकांच्या समस्या पुढच्या याच्यामध्ये घेऊच आणि नाही घेतला तर सभागृह चालू देणार नाही. अर्चना मॅडम, तसं बघायला गेलं तर पहिलीच महासभा होती जिथे तुम्ही प्रश्न मांडू शकत होता, पण एकंदर प्रकार पाहिला, काय एक्सपिरियन्स वाटला, कसं पक्ष प्रश्न मांडायचे तर होते. बराचसा जीवाचा प्रश्न आहे मला वाटतं ठाण्याचा फेरीवाला. हे फक्त प्रभागापर्यंत निर्मित नाहीये, पुन्हा ठाण्याचा प्रश्न आहे. यावर बोलूनच दिला नाही काही कोणाला. आणि छोटासा लेटर दिला होता मी अगोदर. मला वाटते हे त्यांच्या काहीतरी खूप इम्पॉर्टंट विरोध असेल त्यांचा, म्हणून त्यांनी वाचून दाखवलं नाही. वंदे मातरम संपूर्ण घेण्यात यावा हा लेटर दिला होता मी. तर मनीष जोशी बहुतेक विरोधात आहेत, त्याच्यात त्यांनी वाचून दाखवलं नाहीये, त्यांनी बोलून कोणाला दिलं नाहीये. आता 4 वर्षानंतर आम्ही सभागृहामध्ये बसलोय, तर ऑब्व्हियसली आम्ही विचारू प्रश्न की निधी कुठे. त्यांना आन्सर द्यायचं नाहीये, म्हणून हे सगळं नाटक चालू आहे. त्यांना कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाहीये मी, पण तुम्ही समजून घ्या ते फक्त एका पक्षाचे सचिव आहेत, सगळ्याच्या सभागृहाचे सचिव नाहीयेत. म्हणून त्यांनी 5 मिनिटात तो अजेंडा संपवला. ते काय बोलले आम्हाला काय समजलं पण नाही. आणि मी तर सांगते ना, पुढच्या वेळेला जर असं असलं, तुम्ही खूप चांगलं एक्झाम्पल देता नवीन जे आलेत नगरसेवक त्यांना, की अशी सभागृह असं चालतो नाही, असं चालत नाही. जर ठाण्याचा प्रश्न आहे तर त्यावर पूर्व डिस्कशन झालं पाहिजे. आम्हाला काही प्रस्ताव डिस्कस करता आलं नाही. खूप मोठा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न फेरीवाचा, त्यावर डिस्कस करता आलं म्हणजे त्यांना प्रश्न नको विचारायला का, विचारू नको काही प्रश्न, काही प्रस्ताव देऊ नको, काही समज देऊ नको. त्यांना फक्त सभा त्यांच्या मर्जीने चालवायचा आहे. म्हणून निषेध आहे सचिवांचा. आणि मला वाटते कुठेतरी निषेध कृष्ण पाटीलला पण आहे, उपमहापौरला पण आहे. म्हणून ते त्यांची कुर्सी सोडून खाली आले. ते ओरडतात, त्यांचे पण नाही ऐकत आहेत. म्हणजे मनमानी चालू आहे इथे सगळी. आणि पुढच्या वेळेला जर असंच चालू असेल तर आम्ही सभागृह चालू देणार नाही, आम्ही येणार नाही. आणि असंच त्यांना जर चालवायचं त्यांच्या घरी चालवावं सभागृह, आमची गरज नसेल तर. 2 नवनिर्वाचित नगरसेविका देखील माझ्यासोबत आहेत. माधुरी मेटांगे आहेत, उषाताई वाघ आहेत. मी तुमच्याकडे येणार आहे, आजचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे. पहिल्यांदाच सभागृहात कसं वाटलं मॅडम? काय तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचंय की सचिव जे आहेत ते प्रशासनाचे अधिकारी आहेत, ते कुठल्या पक्षाचे नाहीयेत पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक त्यांना सारखंच महत्व त्यांनी दिलं पाहिजे. पण हे करताना ते दिसत नाही. ते फक्त जे एका ठराविक पक्षाच्या मागे पुढे करताना दिसतात. तर मनीष जोशींना मला हा इशारा द्यायचा आहे की पुढच्या वेळेस जर तुम्ही असा घाईघाईत अजेंडा संपवला तर तुमच्या डायसवरती येऊन तुमचा माईक तर खेचूच, आणि तुम्हाला त्या खुर्चीवरनं नाही ना उठवलं तर आम्ही नाव नाही सांगणार. उषाताई वाघ माझ्यासोबत आहेत. मॅडम, आजचा सगळा प्रसंग पाहिल्यात. पहिली महासभा म्हणजे प्रश्नांवरती कदाचित होणार होती असं आम्हाला देखील वाटत होतं. कसं होतं एक्सपिरियन्स? तुमच्या प्रभागातले प्रश्न बरेचसे मांडायचे होते. आताच नवनिर्वाचित नगरसेविकामधून सभागृहात येण्याचा आज काही वेगळी अपेक्षा होती की जनतेने आपल्याला एवढा विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलाय. त्यांच्याही काही आताच माझ्या सहकारी नम्रताताई कोळींनी काही प्रश्न मांडलेले, त्यालाच अनुसरून मलाही प्रश्न मांडायचे होते. जे चिंतामणी चौक ते आपलं डेपू त्यापर्यंत जी ट्रॅफिकची समस्या आहे ती नो एंट्रीमध्ये जी असते. आणि आता सध्या 10वी 12वीचे पेपर्स आले, जे मार्केटमध्ये अवजडे वाहने येतात त्यांचे ते वाहनांचे ते मार्केटमध्ये हे होतं, खाली करतात गाड्या वगैरे. त्यासाठी आम्ही हा प्रश्न मांडलेला होता. मलाही आमच्या सहकारी नम्रताताई कोळींनी प्रश्न मांडले होते, त्याबरोबर मलाही आज संधी मिळाली असते. पण इथे सभागृहात काही वेगळंच घडलेलं आहे, यासाठी आमचाही निषेध आहे. माधुरीताई, पहिल्यांदा महासभेत आज होतात, वाटलं होतं वेगळ्या अपेक्षा असतील तुमच्या देखील की काहीतरी चांगलं बघायला मिळेल, पण हे सगळा प्रसंग पाहिला काय वाटलं? वेगळ्या अपेक्षा म्हणजे खूप उत्साह होता, खूप अपेक्षा होत्या. पण अभिनंदनाचा ठराव होईपर्यंत सगळं शांत होतं, सगळे एकमेकांचं कौतुक करत होते. आणि त्यानंतर जेव्हा
आमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले तर आमच्या नगरसेवकांना प्रश्न घेतले नाहीत. प्रत्येक ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते. 3.5 वर्षाचा कारभार विचारणार होते. फेरीवाल्यांचा प्रश्न होता. जे आमच्या नगरसेवकांचे जे ठाणेकरांच्या जे जिव्हाळ्याचे प्रश्न होते तेच विचारणार होते. दुसऱ्या घरातले कोणाच्याही प्रश्न नव्हते. मग हे जर प्रश्न विचारले त्याची उत्तरं देणं अपेक्षित होतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरं दिलेली नाही आणि सचिव हे प्रशासकीय अधिकारी असतात. त्यांनी हे उत्तरं देणं अपेक्षित होतं. त्याहूनही वाईट काम त्यांनी हे केलं की आमच्या नगरसेविका जेव्हा डायसवर होत्या आणि ते त्यांना जाब विचारत होत्या त्यावेळेला त्यांनी राष्ट्रगीत चालू केलं. हा राष्ट्रगीताचा अवमान आहे आणि मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मला माहिती आहे की राष्ट्रगीताचा अवमान करणारा जो राष्ट्रगीताचा अवमान करतो त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि जर असा राष्ट्रगीताचा अवमान करत असेल आमच्या नगरसेविका त्या डायसवर असताना राष्ट्रगीत सुरू केलं. त्या बोलत असताना राष्ट्रगीत सुरू करणं हे अपेक्षित नाही आहे. सगळ्यांना चूप करण्यासाठी त्यांनी राष्ट्रगीत केलं. आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की राष्ट्रगीत हे चालू असताना तोंड बंद करायचं म्हणून त्या उभ्या राहिल्या आहेत. आणि जे आपले जोशी साहेब आहेत त्यांनी जे काही केलं आहे ते अतिशय चुकीचं केलं आहे. याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आमचेही प्रश्न होते. आमच्याही प्रभागातले आम्ही आधीपासून समाजासाठी काम करतो आहे. आमचे काही प्रश्न होते. आमच्या वरिष्ठांनी मांडल्यानंतर आम्ही मांडणार होतो. पण आजचा अनुभव अतिशय वाईट होता आणि याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. मी अर्चनाताईंकडे बघा येतो. मॅडम, शेवटचा प्रश्न आहे, काय अपेक्षा असतील पुढच्या महासभेत तुमच्या? आता काय अपेक्षा असतील? अपेक्षा ना ऍक्च्युली मला काही नाहीयेत. असंच ते करत आलेत. गेल्या टाइम पण असंच केलं होतं, या टाइम पण असंच केलेत. ते सचिव ना सभागृहाचे नाहीयेत, ते एका पक्षाचे सचिव आहेत आणि असंच अपेक्षित मला ऍक्च्युली असं होतं अपेक्षित. आणि पुढच्या वेळेला पण असं जर चालू राहिलं तर त्यांना जरा पुढच्या वेळेला महासभेत होणारच नाहीये. आम्ही करणार होऊन देणारच नाहीये. पण आज जे झालं ना ते जरा ओव्हर होतं आणि मला समजलं मनीष जोशीचा हे विरोध आहे राष्ट्रगीताला. कारण लेटर तोच होता, वंदे मातरम संपवले, त्याला ह्याचा विरोध आहे मी समजली. आज जर आपण पाहिलं तर या महासभेमध्ये आज गोंधळ झालेला आहे. थोड्याच वेळात मी उपमहापौर जे कृष्णा पाटील आहे त्यांच्यासोबत देखील बोलणार आहे आणि एकंदर हा सगळा प्रकार जो आज महासभेमध्ये झाला तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मी उपमहापौर आहेत का हे देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लाईव्ह आहोत. या लाईव्हमध्येच आपण प्रयत्न करणार आहोत की उपमहापौर आहेत का आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. महापौर आज डायसवरून उतरले आणि प्रचंड मोठा गोंधळ झाला. कृष्णा पाटील साहेब, एक नवीन अवतार, नवीन एक रूप तुमचं आज, नवीन अवतार, एक नवीन रूप जो आहे तुमचं सभागृहाला पाहायला मिळालं. नक्की काय घडलं सभागृहात? तुम्ही काय चिडलेला होता? असं एखाद्या ज्येष्ठ सदस्याला बोलायला द्यायचं, तो अर्धा पाऊण तास घेणार आणि ज्या सदस्यांनी लेखी तक्रार केलेली आहे लक्षवेधी घेण्यासाठी आणि प्रश्न उत्तरे त्यांना न बोलून देणे आणि गोंधळ घालून ठराव मंजूर करणे ही पद्धतीला आज चुकीचा पद्धत आहे. आणि भारतीय जनता पार्टी पारदर्शकता लोकांसमोर घेऊन जाणार आहे आणि लोकांना हवा असणारा कामकाज पारदर्शक ठेवण्याकरता ह्या पुढे भविष्यात अशी चुकीची कामं आम्ही करणार नाही. आणि त्याला उपमहापौर म्हणून मी त्यांना अनुमोदन देत नाही. म्हणून मी डायसवर उतरून मी माझी भूमिका मांडलेली आहे आणि माझी भूमिका आणि जी माझ्या पक्षाची भूमिका आहे त्या भूमिकेला सावरून मी पुढे वाटचाल करणार आहे. सर, आज जो प्रकार घडला, काही नवीन नगरसेवक देखील होते, त्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या, त्यांना प्रश्न देखील मांडायचे होते. आता पुढच्या महासभेत बऱ्याचशा अपेक्षा असतील सगळ्यांकडून. पुढच्या महासभेत तरी प्रश्नोत्तर होतील का नागरिकांच्या संदर्भात? 4 वर्षानंतर सभागृह बसलेलं आहे. लोकांमधून निवडून आलेले आहेत. त्यांच्या समस्या भरपूर आहेत. लोकांच्याही नगरसेवकांकडून अपेक्षा आहेत. नवनिर्वाचित सदस्यांनाही त्यांना ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना त्यांची कामं करायची आहेत. आणि जर सभागृहामध्ये जर त्यांना बोलू देत नसतील आणि मनमानेप्रमाणे विषयामध्ये एखादा बाहेरचा विषय आणायचा, गोंधळ घालायचा आणि विषय मंजूर करायची ही जी पद्धत आहे आणि ही जी कोण गोल्डन गँग होती ती आता सक्रिय व्हायचं बघत आहे. पण ती भविष्यात आम्ही होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टी याचा विरोध करते आणि आज जे सगळे ठराव मंजूर केलेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध
निषेध करतोय आणि आम्ही विरोध नोंदवतोय. तुम्ही जेव्हा या शिवसेना आणि भाजपा या युतीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बसलात तेव्हा सगळ्यात आधी सांगितलं होतं की आम्ही चौकीदाराच्या भूमिकेत देखील असणार. आज नागरिकांना त्यांना प्रत्यय आलाय, तुम्ही ती भूमिका देखील मांडलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमचे जनसेवक आमदार संजयजी केळकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हा अध्यक्ष संदीप लेले. आणि आमच्या अजेंडामध्येच भूमिका होती की पारदर्शक कारभार आणि भविष्यात पारदर्शक कारभार जर होत नसेल आणि अशी मनमानी करून जर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून जर मनमानी करत असतील तर त्याचा जाहीर निषेध आम्ही नक्कीच करणार आणि जी काय खरी पारदर्शकता ही आम्ही लोकांसमोर आणणार. बाकीचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत थोड्याच वेळात ही जी भाजपची आता सगळ्या नगरसेवकांची मला वाटतं मीटिंग सुरू आहे त्यानंतर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि नक्की सभागृहामध्ये काय घडलं या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो. परंतु आजची मी आधी सांगितलं होती की आजची ही जी महासभा आहे ती वादळी होण्याची शक्यता होती. मला वाटलं काही प्रश्न आणि उत्तरं त्यामध्ये मांडले जातील, परंतु आज असं काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे आजच्या पहिल्या महासभेमध्ये सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता हेच ज्यांची निवड झालेली आहे. प्रश्न आज काही मांडण्यात आलेले नाहीयेत आणि भाजपने आज हे पहिल्याच महासभेत दाखवून दिलंय की ते चौकीदाराच्या भूमिकेत असेल आणि जर काही चुकीचं जर त्यांना वाटलं तर ते सत्तेत असूनही भाजप विरोध करणार, हे आज पहिल्याच महासभेत भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा.